मी कडलास या गावी आज या ठिकाणी आलो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चाललेली सध्याची रणधुमाळीचा शेवटचा दिवस म्हणजे अगदी काही क्षणानंतर या ठिकाणी आपल्याला 7 फेब्रुवारी 2025ला जिल्हा परिषद पंचायत समितीचं ज्या निवडणुकीचं आहे त्या निवडणुकीचा मतदान मतपेटीमध्ये बंद होणार आहे आणि 9 तारखेला त्या निकालाची आपल्याला पार्श्वभूमी पाहायला मिळाली. त्याच पार्श्वभूमीवर ज्या आजपर्यंतच्या ह्याच्यामध्ये कालावधीमध्ये कडलास गावाचा इतिहास पाहता आजपर्यंत असा एकही दिवस गेला ना किंवा एकही निवडणूक गेली नाही जिथं कडलास गावचा उमेदवार नव्हता. परंतु आज आपल्याला एक वेगळं चित्र आज या कडलास गावामधून पाहायला मिळते की उमेदवार नसताना कडलासकरांची भूमिका काय. आज या ठिकाणी कडलासकर बांधव आणि कडलासकर काही नेते मंडळी ग्रामस्थ यांच्याशी आपण आज संवाद साधू. नमस्कार. आज आम्ही खास करून आज तुमच्यापर्यंत येण्याचं कारण सांगतो. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आपण पाहिलं की कडलास गावचं उमेदवार असल्याशिवाय कोरमच जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा कुठलाही कोरम पूर्ण होत नव्हता. तर याचं गणित आज गुपित काय आणि तुमचं या माध्यमातून तुम्ही काय सांगू शकताल याबद्दल थोडंसं बोला. नमस्कार, मी फरजाना मुलानी. तर कडलास हे गाव नेहमीच राजकारणाच्या बाबतीत नेहमीच सक्रिय राहिलेलं गाव आहे आणि या गावाला उमेदवारी ही कोणत्या ना कोणत्याही माध्यमातून आजपर्यंत दिलेलीच आहे. पण आत्ता अशी परिस्थिती निर्माण झाली की जेव्हा सांगोला तालुका आघाडी निर्माण झाली त्यामध्ये जिल्हा परिषद गटासाठी शेतकरी कामगार पक्षाला उमेदवार द्यायचं असं ठरलं. सुरुवातीला पंचायत समितीला उमेदवार द्यायचं असं ठरलं होतं. त्यामध्ये आमचे समाधान भाऊ पवार यांची उमेदवारी आम्ही गृहीत धरून चाललेलो होतो. पण अचानक काय असं घडलं की जिल्हा परिषदला शेतकरी कामगार पक्षाला उमेदवारी घ्यायला लागली. त्यामध्ये आमचे नंदूभाऊ शिंदे यांच्या सुविद्य पत्नी संगीताताई शिंदे यांना उमेदवारी मिळाली आणि पंचायत समितीला उमेदवारी ही दीपक आबा गटांना मिळणार होती. त्यात ते नाव धनाजी पवार यांचं नाव निघालेलं आहे. जरी आमच्या गटाला उमेदवारी नसली तरी शेतकरी कामगार पक्ष हा गट जो डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी दिलेल्या जो जबाबदाऱ्या आहेत जे काम आहे ते मनापासून पार पाडत आहे आणि त्यात समाधान भाऊ पवार असतील, नितीनदादा गव्हाणे असतील किंवा इतर आमचे शेकापचे ज्येष्ठ पुढारी असतील तर त्यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या परीनं होईल तेवढं सगळ्यात जास्त मतदान करून घेण्याचा प्रयत्न करणारच आहे. आणि कडलास गटातील कडलास हे सगळ्यात मोठं लोकसंख्या असलेलं जवळजवळ 7,500 मतदान आहे या गावात. त्यामुळे सगळ्या गटाचे लक्ष हे कडलास गावाकडे आहे आणि या गावातून आम्ही नक्कीच सांगोला विकास आघाडीला भरघोस मतदान देऊ, लीड देऊ अशी आम्ही अपेक्षा करतो. मी या माध्यमातून एवढंच बोलू शकतो. एक परंपरा ह्या गावची आहे. तुमचा मुद्दा होता की कडलास गाव उमेदवारीनं मोकळं ठेवलेलं नाही, तुम्ही मोकळं का ठेवलं असा विचार केला. परंतु राजकीयदृष्ट्या एक संवेदनशील गाव या सोलापूर जिल्ह्यातलं हे गाव आहे. आम्ही सध्या आमच्यावरती जो स्वर्गीय आबासाहेबांचं विचारला आहेत आमच्या हृदयामध्ये आहेत. आम्ही एक थोरल्या भावाची भूमिका निभावतो. तन मन धन एक करून शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता इथं काम करतो आहे आणि निश्चितपणानं तुम्हाला 9 तारखेला पेटीमध्ये दिसेल की अतिशय चांगल्या प्रकारचं मतदान या कडलास गावातून आम्ही युती महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना आम्ही करू. शेतकरी कामगार पक्ष या माध्यमातून निश्चितच आत्ता जे आम्हाला उमेदवार मिळालेले आहेत हे संगीताताई शिंदे म्हणजे नंदूभाऊंची पत्नी. म्हणजे नंदूभाऊ हा एक चळवळीतला आणि गरीब घरातला कार्यकर्ता आहे आणि तो शेतकऱ्याला जो जिल्हा परिषदेच्या काय स्कीमा आहेत हे 100% गोरगरीब जनतेला नक्की म्हणजे त्यांच्या पूर्ण करतील अशी आम्हाला गॅरंटी आहे. म्हणून आम्ही त्यांचं काम आबाजा गट आणि म्हणजे आम्ही पक्ष पार्टी काय कुठली म्हणणार नाही, एक सांगोला विकास आघाडी तयार केलेली आहे आणि ह्या आघाडीचं काम दोन्हीही आमच्या हे जे आबाजी आणि आमचे कार्यकर्ते पाळतील आणि 100% विजय नक्की होईल असे आम्हाला विश्वास आहे ठाम. आता हे जे दोन्ही उमेदवार आहे तुमचा अंदाज आहे की साधारण किती मताधिक्याने विजय होईल असं तुमचा आशा आहे? 2000च्या पुढं 2000च्या पुढे निश्चितच नक्की निवडून येणार. हो. 100% कारण का तर इथं ह्या सांगोल तालुक्यामध्ये आबाजा गट आणि शेतकरी कामगार पक्षाची गटाची युती ह्या 25 वर्षापासून आहे आणि ह्या गटावरती दीपक आबा आणि आबासाहेबांचंच वर्चस्व ह्या गटावरती आहे. त्यामुळे इथं शंका बाळगायचं कामच नाही.
100% विजय हा नक्की होणार आहे. बरं, या विजयासाठी जी की मीच उमेदवार आहे ह्या विश्वासाने इथं काम करतो आहे, त्यामुळे आमचा विजय नक्कीच होणार आहे. तालुक्याचे आमदार हे डॉक्टर प्रमुख आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आमची कोणतीच कामं अडणार नाहीत, ते निश्चितपणानं होणार. आम्हाला त्याची खात्री असल्या कारणामुळे आम्ही निश्चित विजय मांडलेला आहे. किंवा कडलासकर या नात्यानं आपलं काय मत आहे या सध्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर? जी कामं निवडणुकीनंतर व्हायला पाहिजे होती ती निवडणुकीच्या आधी समोरच्या उमेदवाराकडून केली जात आहेत. खरं तर हे गाजर आहे. हे असे ठेकेदार उमेदवार आहेत, त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाही. हे आता येतील, कामं करतील, निवडून आल्यानंतर पुन्हा तुम्हाला तोंड दाखवणार नाही. त्यामुळे हे कडलास जिल्हा परिषद गटातील जी जनता आहे ही अशा फसव्या उमेदवाराला किंवा आमिषाला बळी पडणार नाही. पंचायत समिती गणातले जे आमचे उमेदवार आहेत धनाजी गणपत पवार आणि जिल्हा परिषद गटातले उमेदवार सौ संगीता नंदकुमार शिंदे यांना कडलास गावातून भरघोस मताने आम्ही निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांच्यासाठी जे चिन्ह दिले ते कोणकोणते सध्या? कडलास जिल्हा परिषद गटातले जे उमेदवार आहेत सौ संगीता नंदकुमार शिंदे यांचं चिन्ह आहे नारळ आणि पंचायत समिती गणाचे धनाजी गणपत पवार यांचं चिन्ह आहे छत्री. या दोन्ही चिन्हासमोरील बटन दाबून आम्ही त्यांना भरघोस मताने विजयी करणार आहोत. तुम्ही काय सांगू शकाल? हे दोन्ही उमेदवार आहेत ते शेतकरी कुटुंबातले आहेत आणि प्रत्येक 5 वर्षाला मीच निवडून यावं असं काही नाही. जरा शेतकरी कुटुंबात पण ही उमेदवारी जाऊ द्या आणि त्याही शेतकऱ्याच्या मुलाला कधीतरी मोका मिळू द्या. अशी भरपूर क्वालिफाईड मुलं आहेत की खूप गरीब आहेत आणि तेही लढू इच्छितात. तर आता हे जे दोन्ही उमेदवार आहेत ते खूप म्हणजे शेतकरी कुटुंबातले आहेत, यांनाही मोका देऊया आणि जेणेकरून शेतकऱ्यांची सेवा करायला त्यांना मोका मिळेल आणि आमचे या कडलास गटातून खूप सारं मतदान देऊन आम्ही भरघोस मताने त्या दोन्ही उमेदवाराला निवडून देऊ 100%. बोला. तर आपण जनतेचा संवाद साधत असताना बऱ्याच अंशी या ठिकाणी बरंच असं हे मिळालं की चालू घडीला ज्या राजकारणाच्या पायंडा पाहतोय आपण, तर बऱ्याच वेळा बघतोय की मगाशीच तुम्ही ऐकल्याप्रमाणे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा जो उपक्रम आहे आणि मगाच बऱ्याच ह्याच्यातून सांगितलं गेलं की या सगळ्यामध्ये चाच्याच्या माध्यमातून एक सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण मतदानाचा अधिकार कर्तव्य बजावलं पाहिजे आणि ते कर्तव्य आपण पार पाडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या कडलासकरामधले समाधान पवारजी नेते, त्याचबरोबर मॅडम आपलं फरजानाताई, त्याचबरोबर अशोक टोकळे आणि आबा कोळी गुरुजी या सगळ्यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर दानाजी पवार या सगळ्यांच्या माध्यमातून या कडलास गटातून आम्ही उमेदवार नाही असं आमचं म्हणणं तुम्ही म्हणताय ते चुकीचं आहे. तर या ठिकाणी उमेदवार आम्ही मतपेटीतून सादर कडलासकरांच्याच माध्यमातून उमेदवार देऊ अशी एक सिंहगर्जना या ठिकाणी या कडलासकरांच्या माध्यमातून आले. हे आपण या ठिकाणी अनमोल आपलं मत व्यक्त केलं त्याबद्दल आपल्याला या चॅनलच्या वतीनं आपलं सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.